नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांती स्पेशल तिळाचे लाडू बनवणार आहोत. तिळाचे लाडू बनवताना बऱ्याच जणांच्या अशा तक्रारी असतात की लाडू व्यवस्थित बनत नाही. चिक्कीचा गूळ वापरून लाडू केला की तो लाडू कडकच होतो, असं बहुतेक जणांचं म्हणणं असतं. पण आज तुम्हाला अजिबात कडक न होणारे, बरेच दिवस खुसखुशीत राहणारे चिक्कीच्याच गुळापासून तिळाचे लाडू करून दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तिळाचे लाडू करण्यासाठी काही साहित्य घेतले. त्यांचं वजनी आणि वाटी दोन्हीचे प्रमाण बघणार आहोत. सर्वात प्रथम पाव किलो गावरान तीळ घेतलेत. पाव किलो चिक्कीचा गूळ घेतलाय. 50 ग्राम शेंगदाणा भाजून साल काढून मिक्सरला जाडसर फिरवून घेतलाय. 1 चमचा तूप घेतलाय. पाव चमचा वेलची पावडर घेतली. हे झालं वजनी प्रमाण. आता वाटी प्रमाण बघितलं तर 1 कप आणि आणखी पाव कप तीळ घेतलेत. 1 कप बारीक चिरून घेतलेला गूळ घेतलाय आणि पाव कप शेंगदाण्याचा कूट घेतलाय. सर्वात प्रथम तीळ भाजून घ्यायचे. तीळ भाजण्यासाठी जाड बुडाची कढई घ्यायची. गॅसची फ्लेम लो ठेवून तीळ व्यवस्थित भाजून घ्यायचे. कढई जाड बुडाची घेतली की तीळ भाजताना लगेच करपत नाहीत, व्यवस्थित खुसखुशीत भाजले जातात. तीळ कुरकुरीत असतात, पण भाजून घेतल्यावर उरलेला जो थोडासा मॉइश्चर असतो तो देखील निघून जातो. लाडू खाताना खमंग लागतात आणि खुसखुशीत लागतात आणि लाडू बरेच दिवस टिकण्यास देखील मदत होते. तीळ भाजले गेले की नाही हे कसं ओळखायचं? तीळ भाजले गेले की त्याचा हलकासा रंग बदली होतो आणि चटचट असा आवाज येऊ लागतो. त्यावरून समजायचं की आपले तीळ भाजले गेलेले आहेत. तुम्ही जर पॉलिश तीळ घेणार असाल तर ते भाजायला थोडासा वेळ लागतो. ते जर चटचट उडायला लागले की समजायचं की तीळ भाजले गेलेत. तीळ भाजून झाले की त्याच कढईमध्ये गूळ घालून घ्यायचाय. गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवून गूळ वितळवून घ्यायचे. गुळाचा अजिबात पाक नाही तयार करायचा गूळ फक्त आपल्याला वितळवून घ्यायचे. जाड बुडाची कढई घेतल्यामुळे गूळ अजिबात कढईला चिकटत नाही. गूळ कढईमध्ये घातल्यानंतर तो सतत ढवळत राहायचा जेणेकरून अजिबात तो पातेल्याला चिकटणार नाही. गूळ कढईला चिटकू नये यासाठी यामध्ये पाणी घातलं जातं. आधी 2 चमचे पाणी घातलं जातं आणि त्यानंतर त्यामध्ये गूळ घातला जातो. पण असं नाही करायचंय. गूळ संपूर्ण वितळल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे पाणी घालून घ्यायचे. पाणी शेवटी का घातलं हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. पाणी घातल्यानंतर मिक्स करायचे. लगेचच गुळाला फेस येतो. गुळाला फेस आला की अजिबात गुळाचा पाक न होऊ देता त्यामध्ये 1 चमचा तूप घालून घ्यायचे. तूप अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला जर तूप नसेल आवडत किंवा नसेल घालायचं तर नाही घातलं तरी चालेल. पण तूप घातल्यामुळे लाडूला चकाकी खूप छान येते. लगेचच यामध्ये तीळ घालून घ्यायचे. शेंगदाण्याचं कूट घालायचे आणि वेलची पावडर घालून घ्यायची. गॅसची फ्लेम अगदी लोच ठेवायची आणि पटापट हे सर्व मिक्स करून घ्यायचे. गुळाचा अजिबात पाक होऊ द्यायचा नाहीये. गुळाचा जर पाक झाला तर लाडू कडक होणार. गुळामध्ये पाणी घातल्यामुळे लाडू अगदी खुसखुशीत होतात. पाणी घातल्यामुळे लाडू खराब अजिबात होत नाहीत. पाणी वाफेच्या रूपाने निघून जातं. पाणी घातल्यामुळे गुळाचा रंग देखील बदली नाही होत. वरून खालती असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे म्हणजे तिळाला गूळ व्यवस्थित कोट होतं. आता लाडू बांधायला घ्यायचे. त्यासाठी थोडंसं मिश्रण एका ताटामध्ये काढून घ्यायचं. उरलेलं मिश्रण कढईतच ठेवायचं आणि कढई गॅसवर ठेवायची. बर्नर आणि कढई दोन्ही गरम असतं, त्यामुळे मिश्रण जे आहे ते लवकर थंड होत नाही. गरम गरम पटापट लाडू वळता येतात. लाडू वळताना जर हाताला चटके लागत असतील तसंच चमच्याने थोडं थोडं मिश्रण बाजूला काढून घ्यायचं म्हणजे लगेच त्याची वाफ निघून जाते आणि लाडू देखील एकसारखे वळता येतात. तरी सुद्धा लाडू वळताना हाताला चटके लागत असतील तर एका प्लेटमध्ये फ्रीजमधलं किंवा माठातलं गार पाणी घ्यायचं. जास्त नाही तर हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि लाडू वळवून घ्यायचे. तुम्ही बघू शकता तूप घातल्यामुळे लाडूला किती छान चकाकी आलेली आहे. याच पद्धतीमध्ये हाताला जास्त पाणी न लावता थोडं थोडं पाणी लावून लाडू वळून घ्यायचेत. इथे माझे सर्व लाडू वळून तयार झालेले आहेत. अजिबात कडक नाही झालेत आणि तूप घातल्यामुळे छान शायनी झालेत. एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते. हातानेच तो सहज तुटला जातोय. त्यावरून समजतं की लाडू किती खुसखुशीत झालेला आहे. चिक्कीचा गूळ वापरून लाडू केलेला आहे तर सुद्धा लाडू अजिबात कडक नाही झालाय. हे लाडू 2 ते 3 महिने अगदी सहज टिकतात. अजिबात कडक होत नाही. तसेच्या तसे खुसखुशीत राहतात. रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील नक्की क्लिक करा. जेणेकरून माझी येणारे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.